मम्मीने फक्त 2-3च भाज्या घेतल्यात. फ्लावर, भेंडी आणि गाजर आणि काहीतरी घेतलंय, बीट वगैरे काय. फक्त एवढंच घेतलंय. एवढ्यासाठी मार्केटला आली. ते तर आपल्या इकडे पनवेलला पण भेटतं का मम्मी? चेंबूरलाच का भेट घेते? महाग आहे पनवेलला. ए मा तुझा पोपट झाला, याला मोडच नाही आलं. नमस्कार मित्रांनो, मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सुरू करूया आजचा दिवस. मम्मी काय करते? कोबीची भाजी. अरे वा, कपडे धुवून झाले. पण पप्पा आणि दादा झोपलेत. किती वाजता उठवणार आहे दादा आणि पप्पाला? 5:30ला. मग आजचा पूर्ण मेनू काय आहे? कोबीची भाजी, साबुदाणा. पण उपवास कोणाचा आहे? तुझा उपवास आहे. उरलेलं खोबरं? अरे उरलेलं ना, ठेवलेलं मी भाजीत टाकायसाठी. चल, ह्याला आत्ता ठेवलं तर संध्याकाळी मोड येतील. रात्री भिजवलं, आता पाण्यातून काढायचं, संध्याकाळी मोड येणार. काय बोलते? रात्री ठेवलंय, संध्याकाळी काढायचं, मोड येणार. आता पाण्यातून काढलं, पाण्यातून काढून ठेवायचं. अच्छा, हे घे. खिचडी शेंगदाणे भाजत घातले. हा, साबुदाण्याची खिचडी. अम्मे, हे कपडे कधी सुकत टाकायचे? नंतर जेवण झाल्यावर. काय बोलते? जेवण झाल्यावर. जेवण झाल्यावरती. मम्मी, आई नाही तर कसं तरीच वाटतंय ना घरात. नाहीतर इतक्यात उठून उभी राहिली असती. लाईट चालू केली तरी झोपेतून उठून बसली असते ना. कोंबडे झोप आहे तिची. हे फवा कुणासाठी बनवते? कुणासाठी? दादासाठी, तुझ्यासाठी. अरे वा, रोज तर संडेला खायला भेटतात, आज अचानक बनवले. चांगलंय चांगलंय. असं रोज बनव ना. हा मम्मी. टाइम नसतो बेटा. ह्याच्यातलं काय शेंगदाण्याचं कूट टाकलंस? फव्यांमध्ये. साबुदाण्याची खिचडी रेडी मम्मी तुझी. थोडं शेंगदाणा जळायला वाटतंय ना. पप्पा उठा उठा. चपात्या बिना तेलाच्या चपात्या. तेल बिलकुल नाही टाकलं. पिठात टाकलं, वरती नाही. पण तुझ्या त्या होमिओपॅथी डॉक्टरने तर बोलले की भाकऱ्या खायच्या. पण माझा उपवास आहे ना. अरे हा, तुझा उपवास आहे ना. म्हणजे उद्यापासून चपात्या नाही, भाकऱ्या. संध्याकाळी भाकरी, सकाळी चपाती. अच्छा, संध्याकाळी भाकरी आणि सकाळी चपाती. तेल नाही लावलं याच्यावरती काहीच ना. बिना तेलच्या चपात्या. हे काय? बेसनचा पोळा. काय? चण्याचा पोळा. चण्याचा पोळा. पोळा.
मम्मी ते चणं टाकून बनवलंय. अरे चण्याचं पीठ. अच्छा, चण्याचं पीठ टाकून बनवलंय. हाय तर बेसनातच ना. अच्छा. नाश्त्याला पोहे. भाई इतनी खुशी. संडेला फक्त नाश्ता भेटतो. मंडे टू सॅटर्डे मम्मी कामावर जाते म्हणून. 4 वाजता उठतोय म्हणून. हा मम्मी चांगलं आहे यार. इतनी खुशी. ये तो शुरू होते ही खत्म हो गया. मम्मी अजून आहे काय? नाही. बघ ना आता नाही, दादाला पाहिजे. जरासं. बस. कपडा सुकत घालते. हा. सांभाळून जा. सगळे गेले आपापल्या कामाला. आता मी पण भाई आंघोळ करतो फटाफट. पाणी तापत ठेवलेलं, बघूया तापलंय का नाही. यो बापरे. हा मस्त आंघोळ करून फ्रेश झालोय. आता कसं आहे, आपल्याला चेंबूरला जायचं आहे व्हिडिओ बनवायला. तर भाई सकाळी पोहे खाले होते, बट ते पोहे जिरले कधी मला माहितीच नाही. म्हणून भाई अजून थोडं काहीतरी खाऊन जाऊ, कारण जेणेकरून आपल्या अंगात शक्ती राहू भाई. संध्याकाळपर्यंत आपल्याला नाही का तिथेच राहायचं आहे. तर जेवायला परत येऊ शकत नाही घरी पनवेलला. पनवेल टू चेंबूर थोडी येऊ शकतो परत. मग डायरेक्ट संध्याकाळी येणार आहे आपण. म्हणून भाजी चपाती आणि पोळा खाऊन टाकू भाई. मस्त. आता व्हिडिओ बनवायला आलाय. PC वरती पोहोचलो आहे बघा. दमा आलाय. फक्त दमाच आलाय भाई. किती वाजले दमा? तुम्हाला टाइम दाखवतो. 1:21 झालेत. 1चा टायमिंग होता व्हिडिओचा. 1चा टायमिंग होता भाई. फक्त दमाच येऊन बसलाय. मी तर 12:30ला येऊन बसलोय, कारण मी लवकरच आलो भाई. कारण लेट आलो तर खूपच लेट होईल म्हणून. फक्त दमाच आलाय भाई व्हिडिओ बनवायला. दोघांना पण सकाळी मेसेज केला होता की भाई 1 वाजता यायचे टच व्हिडिओ बनवायला. फक्त हाच आलाय, तो आलाच नाही भाई. आता काय करायचं. आता तिघांची व्हिडिओ आहे. एक शूट करेल, चल दोघांची व्हिडिओ आहे तर कसं शूट करणार. काय डिसिप्लिन आहे का नाही. हां इनडिसिप्लिन बाय. हे प्रोफेशनली काम करू नाही शकत कुठे. खरं आहे. असं जे तुम्ही व्हिडिओ शूट करताय एकदम ना प्रोफेशनली करा. आम्हाला ना इनडिसिप्लिन ना आवडत नाही व्हिडिओमध्ये. टायमावरती यार लगेच शूट करा. हे काय 1 वाजता बोलवलं तर 3-4 वाजता येतात इनडिसिप्लिन सारखा. हे काय छप्पड व्हिडिओ नाही बनवत आहेत आम्ही. या उठला सुटला आजकाल व्हिडिओ आणा, हे असं नाही बाय. छप्पड नाहीत आम्ही. प्रोफेशनली काम करतो ते. आम्हा दोघांची व्हिडिओ झालेली आहे. दमा आणि माझी ह्याची व्हिडिओ राहिली आहे. शेवटचा शूट, नंतर घरी. चलो. रिटेक 4-5 वेळा झालं रिटेक. टेक 5 आहे ना. टेक 5. व्हिडिओ बनवून झालंय माझं. सगळे गेले आपापल्या घरी. मम्मी पण जॉबवरून सुटली आहे. मम्मीला मार्केटमधून काहीतरी घ्यायचं आहे, भाजी वगैरे आहे ना मम्मी. भाजी घ्यायची. मिरची घेते. तिखट लागेल. मम्मीने फक्त 2-3च भाज्या घेतल्यात. फ्लावर, भेंडी आणि गाजर आणि काहीतरी घेतलंय, बीट वगैरे काय. फक्त एवढंच घेतलंय. एवढ्यासाठी मार्केटला आली. ते तर आपल्या इकडे पनवेलला पण भेटतं का मम्मी. चेंबूरलाच का भेट घेते. महाग आहे पनवेलला. अंकल 100 वाला मटर पैकेट दो ना. अच्छा वाला दे ना मटर पैकेट. पोचलो भाई पनवेलला. मम्मी वैतागली. अरे मम्मी ब्रेड घ्यायचं आहे आपल्याला तेव्हा त्या बेकरीतून. ब्रेड घे, दूध ब्रेड खा. दूध ब्रेड नाही, ब्रेड आणि हे बटर. बटर ब्रेड खा.
काम कर. फ्लोअरची लाईट गायब का रे? हा मम्मी गेले म्हणून तिकडे जाऊ दे. हे दरवाजावर काय आहे? हे दरवाजावर काय आहे? काय फालतू देत कोण ठेवतं रे? हा फ्रीज घ्यायची आम्हाला म्हणून वॉशिंग मशीन. ए मा तुझा पोपट झाला, याला मोडच नाही आलं. ए तुझा पोपट झाला अम्मा. संध्याकाळी येणार रात्री, उद्या सकाळी मग केवढं मोड येतात ते. पण सकाळी टाकलं तर संध्याकाळी येतं ना. नाही नाही रात्री गाळून ठेवलं पाण्यात, गाळून ठेवला तर संध्याकाळी येणार मोड. हा वांगी बघ दाखव काय झाली. हे केली असती ना आपण. हा वांगे हाय ना, मला वाटलं खराब बिराब झाली. कुरकुरीत केली असती उद्या संध्याकाळी. हा करू ना, एकदम त्याला एकदम करपवून टाक है ना. असलं तर उद्या करूया. काय बोलते? कपडे भिजत घातले, तुझं काय धुवायचं तर टाक. माझं डोळ्याची एक पॅन्ट आहे. आम्हाला ती टाकून दे. टाइम भेटला असता का अशी ही नाही टाकायची, ही तर आजच काढली होती. टाक. ही टाकूया हा ना. टाकलीस तर टाक, उद्या पण टाक. ही टाकतो. टाकून टाका भिजू दे. कसं खोलायचं? फाड ना त्याला, ओपन कर ना. तसं नाही, ओपन कर ना त्याला. याला फाडायचं नाही तसं. अरे याला फाडायचंय बा असं. याला धरून वड तिथं वड ना, ह्याला धरून झालं. वड ना जोरात. हा झालं. ए क्या गुंडी बनेगी रे तू. मला थोडी थंडी वाजते म्हणून मी स्वेटर घातलंय भाई, कारण पनवेलला भाई थोडी थंडी आहे. संध्याकाळची खूप जास्त पडते भाई थंडी. आणि आपले ब्रेड बटर पण रेडी आहेत, मस्त खाऊ. आज मेन्यू काय? पुलाव मटरची आमटी, अजून अजून नाचण्याची भाकरी, अजून भात आणि डाळ. अचार. अच्छा मिक्स फ्लॉवर मटर. अचार. आचार तर आहे ना आपल्याकडे. हे घे तुझी सोयाबीन. सोयाबीन 2 पॅकेट आणायचं, मोठा आणला. जाऊ दे सोड. बय एकटी संत्रा खाती. चक्कर आलं मला, उपास आले का. अरे हा तुला उपवास आहे ना तुझा. बोलती नूडल्स आज बर्गर खायचं नाही, बाहेरची वस्तू काहीच खायची नाही. एक पोरगा वाढला, डॉक्टरने सांगितलं आमच्यासाठी नूडल्स बर्गर मराठी माणसासाठी, म्हणजे आपल्या ह्याच्यासाठी नाही, बाहेर लोकांसाठी आहे. म्हणजे मुलगा वाढला. कुठला होता ते पोरगा? कुठलं होतं माहिती नाही. तुला कोणी सांगितलं? तो कालचा डॉक्टर याच्यावर टीव्हीवर आणला मोबाईलवरती. हा ऐकलं का? नूडल्स बर्गर असं बाहेरची वस्तू जास्त खायची नाही, म्हणजे खाली तर लिमिटमध्ये खायची बाई, जास्त खायची नाही. नाहीतर बा असं होतं, आता ओव्हर लिमिट खाणार. आता ते बाहेरची डिश आहे, चायनीज डिश आहे ना ती, तर आपण ओव्हर लिमिट खाणार तर भाई काय ना काय होणारच ना. म्हणून तुम्ही पण सांभाळा आपल्या तब्येतीला, जास्तीत जास्त घरचं खावा माझ्यासारखं. अरे मी पण बाहेरचं खातो पण एवढं नाही. काय देते? अरे वा, कुणी आणलं? कोणी आणलं रे? तेजू लोकांनी. अच्छा तेजूच आहे आणलेला. काय तुझं सारखं सारखं प्रोग्राम हे बघ ना जरा. पिक्चर एवढं चांगलं पिक्चर लागलं तिकडं गोलमाल, ते बघायचं सोडून प्रोग्राम बिग्राम. विठ्ठल विठ्ठल रुक्माई विठ्ठल विठ्ठल. हा अब्बी ऐका ना, मजा भिडू. मला पण जेवण बनवायला शिकावं लागेल है ना मम्मी. हा सर्व शिकायला लागतं. मोड नको राहू दे आता. अरे थोडं बाहेर गेलं पण ठीक आहे. नाही झाले अजून. कधी होईल? टिक 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 टिक. थांबा बघूया झाली काय. नको अजून नाही झाली. कडन तिकडून नाही झाली कसली. हा बघ इथं वाईट आहे. ते अजून परत टाक तशीच. असेच टाकू? अशीच टाक आणि तिकडून दाब. असे दाब जोरात अशी. अच्छा कडन तिकडून पूर्ण दाब. अच्छा असं दाबायचं असतं की. काढू आता.
अशी टाक. टाक उलटी. उलटी कोण टाकतो भाकरी? अशी टाकायची. कशी पण टाकलं तरी चालतं ना. असं नाही, उलटी भाकरी टाकायची नाही. मम्मी जरा बाहेर गेली आहे. मम्मी बोलली की भाई नाचण्याची भाकरी आहे ना ही शेवटची भाकरी, जरा नीट बघ, तोपर्यंत मी दुकानात जाऊन येते. तर भाई आपल्यालाच ही भाकरी बनवायची आहे. मला तर येत नाही, पण बघू, ट्राय करू. शेवटची भाकरी आपली भाऊ. कपडा कुठे आहे? याला कसं करायचं? चमचा पण गरम झालाय. टावेलाने करू. बापरे, जळाली भाकरी भाई. आता काय करायचं? आता टाकू. मम्मीला माहितीच नाही पडणार. मा ते थोडीशी भाकरी आहे नाही. हे बघ इथं थोडं हे झालंय. हे बघ इथं हे झालंय बघ ना. ये ना, लागली ना. उलटी भाकरी कधीच टाकायची नाही, सीधा भाकरी टाकायची. अरे पण तू याच्यातच चमचा ठेवून गेली, तो चमचा गरम झाला. पहिला देवाला निवेद, नंतर आपण खायचं आहे ना. मटर फ्लावर, हां बरोबर, हां विसरलोच मी. मटर फ्लावर. हे काय? शेजवान चटणी आहे. शेजवान चटणी, आचार, नाचण्याची भाकरी, भात, पापड पण, सॉरी भाई. पॅसेजमधली लाईट अजून आली नाही भाई. जाऊ दे, तसं पण झोपायचंच आहे. हातरून घालून झालंय. मम्मी तिकडं आता पप्पाशी बोलते फोनवरती. पप्पा ट्रेनमध्ये आहे. वा, खांदेश्वरला पोहोचले बाप्पा. काय आहे इथे? हे बंद कर मम्मी. गॅस कमी करून ठेव भाई. चला भाई, आता झोपायचा टाइम झालाय मस्त. आता व्लॉग एडिटिंगला बसतो. झोपत नाही भाई, व्लॉग एडिटिंगला बसतो. आजचा दिवस पण आपला संपलेला आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जे पण चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा भाई. कारण तुमच्या 1 लाईकसाठी भाई खूप मेहनत करतोय मी. आता ही मेहनत तुम्हाला दिसत असेल नसेल काय माहिती. सकाळी उद्या पुन्हा 4 वाजता उठायचंय, पुन्हा व्लॉग बनवायचे, पण हार नाही मारणार. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.